आज आपलं सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेलं अश्विननाथ महाराज उर्फ अश्विन बाबा या ठिकाणी श्री सतीश गोविंदराव गोंदकर यांचा प्रचाराच्या नारळाचा शुभारंभ इथं सुरुवात झाली आहे। आजपासून त्यांच्या प्रचाराचं सुरुवात झाली असून त्यांना हीच विनंती आहे की इथून पुढे निवडून आल्यानंतर या गायके वस्ती असेल किंवा शेळके शिंदे वस्ती असेल पूर्ण प्रभागाचा चांगला विकास करावा ही मी त्यांना नम्र विनंती करतो। विषय असा आहे का मी पण काँग्रेस या पक्षाकडून फॉर्म भरला होता, पण काही कारणास्तव मी तो फॉर्म मागे घेतला। सर्वांगीण विकासासाठी सतीश गोविंदराव गोंदकर यांना मी असा पाठिंबा दिला। नमस्कार, मी सतीश गोविंदराव गोंदकर शिर्डी नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 करता प्रभाग क्रमांक 2 मधून सक्षम अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी करीत आहेत। तरी आज आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेलं श्री आस्पीर बाबा या ठिकाणी आम्ही नारळ वाहून आमच्या प्रचाराची सुरुवात केली आहे। तरी सर्व मतदारांनी मला एक संधी देऊन आपल्या भागाचा विकास करण्याकरता एक संधी द्यावी ही नम्र विनंती करतो आणि अशीच साथ शेवटपर्यंत द्यावी सगळ्यांना विनंती करतो। आज या ठिकाणी सगळे उपस्थितांचे मी आभार मानतो। मी अपक्ष उमेदवार असताना सुद्धा मला सगळ्यांनी मोलाची साथ दिली आणि सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो। आणि या निमित्तानं सगळ्यांना विनंती करतो की अशीच साथ आपण सगळ्यांनी माझ्या पाठीशी ठेवावी ही विनंती करतो। आज इथे सर्व जमलेले आमचे सगळे वॉर्ड मधले माणसं प्रभाग क्रमांक 2 ब मधील अपक्ष उमेदवार नंदूभाऊ गोंदकर हा म्हणजे आमच्या हक्काचा माणूस। आम्ही त्यांना नंदूभाऊच म्हणतो आणि त्यांना सगळ्यांनी भरघोस मताने विजय करावा एवढी माझी सगळ्यांना विनंती आहे। काहीतरी संधी देऊन कुठेतरी बदल घडवण्याचं खूप महत्व आहे, त्याच्यामुळे नंदूभाऊला मदत करून सगळ्यांनी त्यांना निवडून द्यावी हीच माझी विनंती आहे। नंदूभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नंदूभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज आम्ही प्रभाग क्रमांक 2 मधील सतीश भाऊ गोविंद गोंदकर यांच्या अपक्ष उमेदवारीचा प्रचारासाठी आलेलो आहोत। प्रभागामध्ये जे विकासाचे कामे अडलेले आहे, जे राजकारण चालू आहे, अति राजकारणामुळे विकासाची कामे रखडलेली आहे। विकासाच्या कामांना वेग देण्यासाठी सतीश भाऊ उर्फ नंदूभाऊ गोविंद गोंदकर अपक्ष उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा मी ही नम्र विनंती करते।